आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। मुंबईकरांना आता 15 मे पासून पाणी कपातीचा सामना करावा लागेल। बीएमसी आयुक्तांनी 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला। मुंबई महापालिकेने सरकारकडे अतिरिक्त पाणीसाठ्याची मागणीही केली। दरम्यान सरकारकडून अतिरिक्त पाणी न मिळाल्यास पाणीसाठा केवळ 6 जुलैपर्यंत उपलब्ध राहील। मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार। फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय होऊ शकते। मुंबईमध्ये अश्वदलाच्या गस्तीने चौपाट्यांची सुरक्षा ही भक्कम, तर मुंबई पोलिसांच्या अश्वदलामध्ये 21 घोडे कार्यरत। महाराष्ट्र दिनी दादर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या संचलनामध्ये अश्वदलाचं संचालन होणार। वादळी पावसामध्ये फांद्या पडून होणारी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात। सोसायटी आस्थापना सरकारी कार्यालयांना धोकादायक फांद्या पावसाळ्याअभावी तोडण्याबाबत 7,978 नोटिसा पाठवल्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणखी 4 बोगदे तयार होणार। एक्सप्रेसवेच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, तर 4 ठिकाणी 6 पदरी बोगदे बांधण्यात येतील। या कामांसाठी 15,000 कोटींचा खर्च करण्याचं प्रस्ताव आहे। मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स उभारण्याची घोषणा। हरित रोख्यांमधून भविष्यात निधी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेला आधी पत मानांकन करावं लागणार असल्याची माहिती। महापालिकेकडून सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेचीही निवड। पुण्यातील पावसाळापूर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करा। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पालिकेला या सूचना। महापालिकेने करायची कामं ही कागदावर नाही तर प्रत्यक्षात दिसायला हवी, मिसाळ यांचा हा इशारा। नवी मुंबई विमानतळावरून दररोज 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणार। आंतरराष्ट्रीय विमान सेवेची तयारी पूर्ण। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक असलेले विजय सिंघल यांनी यासंदर्भात घोषणा केली। तरुणानं बस पळवली, त्यानंतर पीएमपी प्रशासन अलर्टवर। यापुढे विनाचालक आणि चावी कुठेही सोडून जाता येणार नाही। जर चालक गाडी सोडून गेला तर कारवाई होईल। पुलावरती गाडी चालवलेल्या चालकाचं केलं निलंबन।